हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. प्रतिज्ञास व्लॉगमध्ये वेलकम. देवाच्या इथे पाया पडलो मग गेलो घरावर थोडा काम होता, कारण की भाऊसा आणि माझा नवरा वगैरे सगळी बाहेर गेलती. हे आमचं घर. नंतर झाला ना मग चाललेलो जरा बाहेर पहिल्यांदा टाइमपास किस्सा खूप लागते. आम्ही घेतले तो वडापाव खायला. तिला वडापाव हॉटेलमध्ये गेलं तरी तिला वडापावच पटलं. वडापाव लवर होती. आम्ही घेतलं इथे सँडविच, टोस्टर सँडविच हेल्दी आणि मस्त थोडंफार वस्तू येते भाजी घरा जायला चौकान पोचलो. अजून काही बी वस्तू होते पुण्यात आणले गेलो पुढे. मग कुशल त्यांच्या घरी गेलो. तिथं मस्त ड्रेसवाली आई आलेली एक, तिच्याकडे काही बी वस्तू बघल्या घेतल्या. मग घरा पोचलो तर वापस गेलो अंबरनाथला. तर रियांश चिंटू त्यांचा बड्डे होता म्हणून त्यांना गाडी घ्यायला. रियांशला गाडी आवड्या पटलेल्या, उतरायला नव्हतं काय बार. त्याच्या गाड्या इतक्या होत्या खूपच. इथं बॅटरी लो तर पेट्रोल भरला. आणि गीता जयंती होती तर दिवाबत्ती वगैरे केली ना. मग संध्याकाळी बड्डेची तयारी केली. रियाचा बड्डे. चल वरती चल. हॅपी बर्थडे रुद्रला काहीच नाही. रुद्र आणि रिया मस्तपैकी त्यांचा बड्डे वगैरे बड्डेचा केक वगैरे सगळं कटिंग केला. किती मज्जा ना लहान पोरांना. रियाच्या चेहऱ्यावर हसू बघ किती. सगळी चिल्लर पार्टी. रियांश बघ सिरियसली. चिंटू केक काप खायचं थांबवत नंतर त्याला गाडी दाखवली ना. खूप मजा आली त्याला. आम्ही घरा पोचलो ना. मस्त शिंगा उकळत टाकल्या, भुजल्या, खाल्या विल्या. मग झोपलो. आजचा ब्लॉग इतकाच आहे. पुढच्या ब्लॉगला भेटूया. बाय.